सर्वांना नमस्कार. मी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, प्रभारी अधिकारी सोलापूर पोलीस तालुका पोलीस ठाणे. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक 15/7/2026 रोजी रात्र 9:30च्या सुमारास ॲपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीचे जे चालक आहेत ड्रायव्हर एजाज नबीलाल तांबोळी, ते कंपनीचे मालकांकडून जे दिवसभर कलेक्शन वगैरे होती, कॅश होती, ते साधारण दिवसभराची कलेक्शन करतात आणि ते संध्याकाळी मालकांच्या घरी देतात. तर त्या दिवशी सुद्धा त्यांनी काही कॅश कलेक्शन केली होती आणि ती कॅश मालक यांच्या घरी घेऊन जाण्याकरता निघाले असता त्यांना सोलापूर हैदराबाद हायवेवरती एका पांढऱ्या कारमधून अज्ञात 3 इस्मांपैकी एकाने त्यांच्यावर गोळीबार फायर केला होता. 2 राऊंड फायर केले होते आणि जीवेनिशी ठार मारण्याच्या उद्देशाने, त्यांच्याकडे काही रोकड असलेले ती लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर फायर झाला होता. आणि त्यानंतर त्यांनी त्या घटनेचं गांभीर्य ओळखून जे चालक आहेत त्यांनी त्या ठिकाणी रिव्हर्स करून गाडी पुन्हा कंपनीत आले होते. अशी एक घटना आम्हाला तात्काळ माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो होतो. घटनेचं पूर्ण गांभीर्य समजून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला काही पुरावे हाती मिळाले. त्याच्या अनुषंगाने रात्रच गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पथक तसेच पोलीस ठाण्याचे असे पथक असे टोटल मिळून माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या आदेशाने आम्ही जवळपास 7 पथके तयार केले होते. आणि पोलीस ठाण्याकडे जी पथके आहेत त्यांना त्याच दिवशी आम्हाला 24 तासाच्या आतमध्ये 4 आरोपी आम्हाला त्या घटनेतले प्रत्यक्षदर्शी जे सहभाग होते ते आम्हाला मिळाले होते. 4 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड घेतला होता. साधारण 5 दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळाला. त्या पोलीस कोठडी रिमांड दरम्यान त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्यामध्ये त्या मालक जे दररोज कॅश कलेक्शन करतात, घेऊन जातात, ते कॅश लुटण्याच्या इर्द्याने त्यांच्यावरती तो सर्व हा फायर वगैरे झाला होता. आणि त्यावेळेस त्यांच्याकडून आणखीन आम्हाला काही आरोपींची नावं निष्पन्न झाली. त्याच दरम्यान त्या कंपनीत जो काम करतो एक व्यक्ती, त्याचंही नाव आम्हाला निष्पन्न झालं. त्याच्या माध्यमातून हा ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडतो, कॅश किती वाजता बाहेर घेऊन जातो, असं सगळी इथून माहिती त्या ड्रायव्हरने त्या आरोपींना दिली होती. त्या अनुषंगाने त्यालाही ह्या गुन्ह्यात आम्ही अटक केली आहे. त्यानंतर जवळपास एकूण 8 आरोपी आम्ही ह्या गुन्ह्यात अटक केले होते. त्यांचा पोलीस कोठडी रिमांड समोर होता. परंतु सगळ्यात मुख्य सूत्रधार जो होता फायर केलेला व्यक्ती, तो मिळून नव्हता आला. तोही आम्हाला काल आमच्या पोलीस जे पथक आहे त्यांना तोही आरोपी मिळून आला. त्याच्याकडून आम्ही गुन्ह्यात जे फायर करण्याकरता जे वेपन यूज केलं होतं, तर वेपन सुद्धा आम्ही हस्तगत केलेलं आहे. आणि आतापर्यंत जवळपास आम्ही एकूण 8 आरोपी बरोबर 8 आरोपी आम्ही ह्या गुन्ह्यात अटक केले आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं वाहन इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, 8 आरोपी, एक पिस्टल वेपन, त्यानंतर एक सत्तूर सुद्धा त्यांनी एक जीवनिश ठार मारण्याच्या उद्देशाने तो हातात बाळगला होता. असं इत्याभूत साहित्य आम्ही त्यात हस्तगत आम्हाला यश मिळाले. सदर गुन्ह्याचा तपास हा API सोमनाथ कदम स्वतः करत आहेत आणि त्यांच्या अधीनस्थ बाकीचे जे आमचे बाकी पाठीमागे जे सर्व टीम आहे त्यांनी आतापर्यंत हा तपास पूर्ण पार पाडला आहे. आरोपीचं काय रेकॉर्ड आहे का? गुन्हे दाखल आहेत. यातले काही आरोपींवरती गुन्हे दाखल आहेत. गंभीर 307 सारखे गुन्हे दाखल आहेत. अशा स्वरूपाचं काही रेकॉर्ड त्यांचा आम्हाला प्राप्त आहे आणि त्या अभिलेखानुसार त्यांच्यावर आणखीन आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. त्याचाही तपास चालू आहे. त्याचं नाव निष्पन्न होईल आणि तो वेपन कुठून आणला होता त्याच्या सखोल मुळापर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा एकच बंदूक आहे. आता ह्यात जवळपास 8 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. त्यापैकी 2 आरोपी जे मुख्य आरोपी आहेत, जे चालक यांनी बघितलेले आहेत, त्यांची आम्हाला ओळख परत घ्यायची असल्या कारणाने आम्ही त्यांची 2 नावं आपल्याला सांगू इच्छितो. परंतु इतर 6 आरोपी आहेत त्यांची नावं आम्ही तुम्हाला देत आहोत. जे मालक आहेत त्यांनी सांगितले की फिर्यादीप्रमाणे 2.5 लाख रुपये ते त्यांना घरपोच करण्यासाठी ड्रायव्हर घेऊन जात होते. तोच आरोपी जो आता अटक केला त्याच्याकडनं रिव्हॉल्वर हस्तगत केलेली आम्ही. आता 29 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे त्या आरोपीची. त्याच्याकडे आम्ही माहिती घ्यायला लागलो. त्याच्याकडून तपास चालू आहे की कुठून आणलेले आहे पिस्टल. या आरोपीमध्ये एक व्यक्ती कामगार आहे अशी माहिती आहे. अगदी बरोबर आहे. तो त्या ठिकाणी काम करत होता. त्याला कंपनीतल्या कार्यपद्धती माहिती होती. कलेक्शन दिवसभराचे किती गोळा होते, कलेक्शन झाल्यानंतर तो कोणता ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडतो याची इत्थंभूत माहिती त्याला होती आणि ती सगळी ती माहिती त्यांनी त्या लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्याचे पूर्ण पुरावे हस्तगत झालेले आहेत. त्या कामगाराची